आजचा विषय आहे मधुमेह किंवा डायबिटीस. म्हणजे काय ज्या टेस्ट करतात त्या सगळ्यांनाच माहिती झालेल्या आहेत. एक उपाशीपोटी शुगरचा टेस्ट केला जातो, त्याला आपण म्हणतो फास्टिंग ब्लड शुगर. आणि एक 2 तासाने खाल्ल्यानंतर 2 तासाने तपास केला जातो, त्याला आपण म्हणतो पोस्ट लंच किंवा पोस्ट प्रँडियल शुगर. आता मी सर्वप्रथम सांगतो काय घ्यायचं नाही आहे, ते तुमच्या परफेक्ट लक्षात राहील. काय घ्यायचं नाही आहे, साखर घ्यायची नाही आहे, गूळ घ्यायचा नाही आहे, भात घ्यायचा नाही आहे, त्याच्यानंतर बटाटा नाही, त्याच्यानंतर रताळं नाही, या सगळ्या गोष्टी, साबुदाणा नाही, या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या डाएटमध्ये. आहारात काय घ्यायचं आहे तर मोड आलेली कडधान्य ज्याच्यामध्ये तुम्हाला योग्य ते प्रोटीन्स मिळतं. अंड्याचं व्हाईट जे आहे बलक ते घ्यायचं, पिवळं बलक खाऊ नये, व्हाईट बलक घ्यायचं, त्याच्यामुळे तुम्हाला योग्य तो प्रोटीन्स मिळतं. त्याच्यानंतर बाजरी, ज्वारी, आपलं नाचणी, या तिघांचा वापर तुम्ही करू शकता. आता लोक ओट्स घेतात, ओट्स पण चालतं डायबिटीजला. नमस्कार, संवाद आरोग्याच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय आहे मधुमेह किंवा डायबिटीस. हा जो रोग आहे हा आता भरपूर कॉमन झालेला आहे आणि इंडियामध्ये याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होतो आहे. तर हा जो डायबिटीज आहे ची माहिती आपण थोडक्यात घेऊया. याच्या पुढील सत्रामध्ये आपण कन्सल्टंट जे MD कन्सल्टंट आहेत त्याच्यामध्ये पॉडकास्टमध्ये पण ही तुम्हाला माहिती मिळणार आहे. तरी पण रेग्युलर बेसिक माहिती मी आज तुम्हाला देतो आहे. डायबिटीसचे 3 प्रकार आहेत. त्या 3 प्रकार टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. टाईप 1 म्हणजे काय की जन्मापासून त्या मुलाला डायबिटीस असतो, त्यामुळे त्याला इन्शुलिन द्यायला लागतं. टाईप 2मध्ये काय तर ही 90% लोकांमध्ये असतं टाईप 2, की ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांचं व्यायाम नाही आहे, की ज्यांचं चालणं नाही आहे, किंवा ज्यांचं ओव्हर इटिंग आहे, लठ्ठपणा आहे, अशा लोकांना हा डायबिटीस होऊ शकतो. हा साधारणतः 90% पॉप्युलेशनमध्ये हा डायबिटीस असू शकतो. तिसरी गोष्ट आहे ती साधी 2 ते 3% किंवा 4% या गरोदर बायकांमध्ये डायबिटीसची लागण होऊ शकते आणि त्याप्रमाणे त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. आता यामध्ये काय ज्या टेस्ट करतात त्या सगळ्यांनाच माहिती झालेल्या आहेत. एक उपाशीपोटी शुगरचा टेस्ट केला जातो, त्याला आपण म्हणतो फास्टिंग ब्लड शुगर. आणि एक 2 तासाने खाल्ल्यानंतर 2 तासाने तपास केला जातो, त्याला आपण म्हणतो पोस्ट लंच किंवा पोस्ट प्रँडियल शुगर. तिसरी एक टेस्ट केली जाते, त्याला म्हणतात HbA1c. याच्यामध्ये 3 महिन्याचा आपल्याला ॲव्हरेज मिळतो. पहिली जी टेस्ट आहे फास्टिंग ब्लड शुगर, ही साधारणतः 100पर्यंत असेल तर सो कॉल्ड त्याला नॉर्मल तो आहे पेशंट असं समजलं जातं. आणि समजा ती 120-125च्या वरती गेलेली असेल तर डायबिटीसची लक्षणं असतात. आणि त्यामध्ये समजा एखादा माणूस असेल, कोणाची 110च असेल, तर त्याला प्री डायबिटिक असं म्हणतो, की त्याला डायबिटिक्स होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पोस्ट प्रँडियल शुगर जी आहे किंवा पोस्टलन शुगर आहे, ही 200च्या वरती गेली तर त्याला मधुमेह आहे असं म्हटलं जातं. आणि समजा ती 140पर्यंत नॉर्मल आहे, म्हणजे 200 ते 140मध्ये समजा ती असेल तर त्याला प्री डायबिटिक स्टेज असं म्हटलं जातं. म्हणजे औषध चालू करायची गरज नसते, पण आपल्याला आहार म्हणा किंवा व्यायाम म्हणा किंवा वजन म्हणा याची सतत काळजी घ्यायला लागते. HbA1c हे जे आहे हे 5.7पर्यंत हे नॉर्मल लेवल आहे. आणि ते समजा 6.2, 6.3च्या वरती गेलं तर डायबिटीसचं डायग्नोसिस होतं. आणि मध्ये असेल, दोघांच्या मध्ये असेल तर मी सांगितल्याप्रमाणे प्री डायबिटिक हा एक त्याला लेबल केला जातो. याच्यानंतर आपण बघूया डायबिटीसची लक्षणं काय. तर भूक वाढते, लघवीला जास्त वेळा होते, तहान वाढते, दृष्टी थोडी भुरकट होते, त्याचप्रमाणे वजन कमी होतं किंवा हातापायांना मुंग्या येतात, त्याला टिंगलिंग नमनेस आपण म्हणतो किंवा पेरिफेरल न्यूरोपॅथी असं म्हणतो. या सगळ्या लक्षणामध्ये तो माणूस आहे तो थकलेला असतो, त्याला काही करायचा उत्साह नसतो, हे सुद्धा एक डायबिटीसचं लक्षण आहे. आता हे लक्षण आल्यानंतर आपण याच्यानंतर उपचार करतो. आणि उपचार म्हणजे समजा तुम्हाला ह्या लेवलच्या वरती तुमची शुगर गेलेली असेल. बऱ्याचदा वेळेला काय होतं माहीत आहे की तुम्हाला डायबिटीसची लक्षणं येतच नाहीत आणि मग माणूस कन्फ्यूज होतो. यासाठी तुम्ही नियमित ब्लड शुगर लेवल करणं आवश्यक आहे, निदान वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा. म्हणजे हे मी 30पासून किंवा 40पासून पण डायबिटीस बघतो. तर त्यामध्ये ह्या 3 टेस्ट फार महत्त्वाच्या आहेत, फास्टिंग, पोस्ट प्रँडियल आणि HbA1c.
याच्यानंतर समजा उपचार करायचा असेल, आपली शुगर वाढलेली आहे हे तुम्हाला कळलं आहे, तर तुमच्या फिजिशियनकडे जाऊन तुम्हाला योग्य ते ट्रीटमेंट घ्यायची आहे. तुम्हाला आयदर ते गोळ्या चालू करतील किंवा जास्त असेल तर कदाचित इन्शुलिन पण चालू करतात. आता आहार, आपल्याला आहार काय घ्यायचा आहे. आता मी सर्वप्रथम सांगतो काय घ्यायचं नाही आहे, ते तुमच्या परफेक्ट लक्षात राहील. काय घ्यायचं नाही आहे, साखर घ्यायची नाही आहे, गूळ घ्यायचा नाही आहे, भात घ्यायचा नाही आहे, त्याच्यानंतर बटाटा नाही, त्याच्यानंतर रताळं नाही, या सगळ्या गोष्टी, साबुदाणा नाही, या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या डाएटमध्ये. त्याचप्रमाणे चीज म्हणा, पनीर म्हणा, या सगळ्या गोष्टीसुद्धा टाळायच्या आहेत. फळांमध्ये म्हटलं तर आम्ही चिकू, आंबा किंवा जी द्राक्ष, ज्या फळांमध्ये शुगर जास्त आहे, ही फळं जी आहेत ही आम्ही बंद करत नाही, थोडीशी खायला सांगतो, कारण त्याच्यामध्ये नॅचरल शुगर असते. त्याच्यामध्ये एवढा डायबिटीसमध्ये तेवढा परिणाम होत नाही म्हणून जास्तीत जास्त खायचं यातला भाग नाही. थोडं खाल्लं, त्या सीझनलमध्ये खाल्लं तर आपल्याला ते योग्य प्रमाणात खाल्लं तर ते लागू पडतं. आणि तळलेले पदार्थ म्हणजे जे डीप फ्राय करतो आपण घरीसुद्धा, ते पदार्थ टाळायचे आहेत. त्याच्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं, ब्लड प्रेशर वाढतं आणि त्याच्या अनुषंगाने डायबिटीस पण वाढू शकतो. आणि बेकरी प्रॉडक्ट्स, केक म्हणा किंवा तुमचे बिस्किट्स म्हणा, नानकटाई म्हणा, असे ब्रेड म्हणा, ह्या सगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला खायचे नाही आहेत. आईस्क्रीम, चॉकलेट हे तर वर्ज्यच आहे कंप्लीट. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आहारात घ्यायच्या नाही आहेत. आहारात काय घ्यायचं आहे तर मोड आलेली कडधान्य, ज्याच्यामध्ये तुम्हाला योग्य ते प्रोटीन्स मिळतं. अंड्याचं व्हाईट जे आहे बलक ते घ्यायचं, पिवळं बलक खाऊ नये, व्हाईट बलक घ्यायचं, त्याच्यामुळे तुम्हाला योग्य तो प्रोटीन्स मिळतं. त्याच्यानंतर बाजरी, ज्वारी, आपलं नाचणी, या तिघांचा वापर तुम्ही करू शकता. आता लोक ओट्स घेतात, ओट्स पण चालतं डायबिटीसला. भरपूर भाज्या आणि भरपूर सलाड, याच्यामध्ये भरपूर फायबर असतं, यामुळे आपल्याला डायबिटीसचं प्रमाण भरपूर प्रमाणात कमी करता येतं. तर ते जास्तीत जास्त तुम्ही जेवणात घ्या. या सगळ्या गोष्टी तुम्ही घेतल्यानंतर तुमचं व्यायाम आणि तुमचं दररोजचं चालणं किती होतं, तुमचं वजन किती तुम्ही नियंत्रित करता, यावर या डायबिटीसचा प्रभाव तुमच्याकडे अवलंबून असतो. यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत, त्या म्हणजे वेळच्या वेळी जेवायचं आहे, टाईम चुकवायचं नाही आहे, भरपूर खायचं नाही आहे, साधारणतः 25 ते 30% आपलं पोट रिकामं ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे व्यायाम करायचा आहे आणि जेवणाच्या बाबतीत जे मी नाही सांगितलं ते नाही खायचं आहे. पुरेशी झोप घ्यायची आहे. तुम्हाला मेंटल त्रास असेल, मेंटल तणाव असेल तर त्याचं योग्य ते नियोजन करायचं. या 4-5 गोष्टी ज्या आहेत या डायबिटीससाठी फार उपयोगी आहेत. या डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन कुठल्या अवयवांवर होऊ शकतात. सर्वप्रथम आपल्याला किडनीचा त्रास भयंकर होऊ शकतो. त्याच्यामध्ये क्रिएटिनिन वाढतं आणि मग कदाचित जास्त वाढलेला क्रिएटिनिनमुळे तुम्हाला डायलिसिस करायला लागतं. आपल्या ऑफ्थॅल्ममध्ये किंवा डोळ्यांमध्ये काचबिंदू किंवा मोतीबिंदू याचं प्रमाण जास्त होऊन जातं. त्याशिवाय तुम्हाला ज्या हातापायाला ज्या मुंग्या येतात किंवा तुमचं सेन्सेशन जातं, त्याला पेरिफेरल न्यूरोपॅथी असं म्हणतात, त्याच्यामध्ये सुद्धा फार त्रास होतो. हृदयविकाराचा झटका पण येणं कदाचित शक्य असतं, कारण डायबिटीजमुळे रक्तदाब वाढतो आणि त्याच्यामुळे अनुषंगाने ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्या आकुंचन पावतात आणि त्याच्यामुळे हा त्रास होऊ शकतो. पक्षाघात किंवा पॅरालिसिस याचासुद्धा त्रास डायबिटीसच्या ह्याच्यामध्ये होऊ शकतो. आता आणखीन एक स्टेज, तुम्ही जेव्हा तुमची औषधं चालू आहेत ती तुम्ही रेग्युलर घ्यायची आहेत डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे. पण काही वेळेला तुम्ही डबल डोस घेता, काही वेळेला वरिष्ठ मंडळी आहेत ती विसरतात, डबल डोस घेतात किंवा इन्शुलिनचं इंजेक्शन परत घेतात, औषधं बरोबर घेत नाहीत आणि उपाशीपोटी राहतात. याच्यामध्ये काय होतं की शुगर एकदम ड्रॉप होते. हायपोग्लायसेमिया हा प्रकार होऊ शकतो डायबिटीसच्या बाबतीत. त्याच्यामध्ये चक्कर येते, मळमळ येते आणि काही सुचत नाही, डोळ्यासमोर अंधारी येते आणि तुम्ही बोलाय चालायला त्रास होतो, कधीकधी माणूस बेशुद्धसुद्धा पडतो. तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी तुमच्याबरोबर सतत साखर किंवा चॉकलेट्स किंवा असे गोड पदार्थ नेहमीच ठेवा, बाहेर जातानासुद्धा ठेवा, की जेणेकरून कधी तुम्हाला वाटलं की अशा काही सिम्पटम्स आहेत, घाबरल्यासारखं होतं किंवा कन्फ्युजन होतं, असे काही सिम्पटम्स, लगेच 2 चमचे साखर तुम्ही घ्या किंवा 2 चॉकलेट्स तुम्ही खा, बघा तुम्हाला बरोबर वाटतं आहे का. आणि समजा तुम्हाला जवळपासच्या कुठे डॉक्टरकडे जाऊन तुमच्या शुगरचा तपास करता आला तर लगेच त्यावेळेला तपास करा.
मला तर म्हणायचं की जे कोणी डायबिटीसचे पेशंट आहेत त्यांनी शुगर तपास करण्याचं जे यंत्र आहे, जे बाजारात मिळतं, ज्याची किंमत साधारणतः 1,500पर्यंत असेल, ते यंत्र जे आहे ते आपल्या घरोघरी ठेवावं, जेणेकरून तुम्हाला दररोज बघण्याची आवश्यकता नाही आहे. पण जेणेकरून जेव्हा तुम्हाला त्रास आहे, जेव्हा कोणाला कळत नाही की शुगर जास्ती झाली आहे का कमी झाली आहे, तर साधारणतः तुम्हाला ती लेवल तुम्हाला कळू शकते. मित्रांनो, डायबिटीसच्या विषयी काय काळजी घ्यायची, कुठला आहार घ्यायचा आणि त्याचे कॉम्प्लिकेशन काय, हे आज आपण पाहिले. आज मी इथंच थांबतो आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.